everyone, good morning. So the new day has started, day 3 in Mysore. पण आज आम्ही मैसूर सोडतो. आता वाजले आहेत 9. आम्हाला निघायचं होतं 7 वाजता. बट काल पूर्ण दिवस एवढं हेक्टिक होतं, म्हणजे आम्ही जे सकाळी निघालेलो ते डायरेक्ट रात्री आलो. 12 आवर्स आम्ही ट्रॅव्हल करत होतो बाहेर. झोप नाही, काही नाही. बॅक टू बॅक सगळं काही साईट सीइंग चाललेलं आणि मग रात्री एवढं ड्रेन आउट झालो ना की झोपलो. ते पण मी 12:30ला मी ते सगळं झोपेतच करत होती. मला असं वाटतं एडिटिंग वगैरे पण 12:30ला झोपली. सनी तर लेट झोपला असेल, नायसा सुद्धा मला माहितच नाही कधी झोपेत ऍक्च्युली. बट मॉर्निंग मस्त झालेली आहे. थोडंसं नाश्ता केलेला आहे आम्ही जिथे राहत होतो, गॅलर इन. येस, गॅलर इन अमेझिंग स्टे होतं आमचं 2 डेजचं. न्यू आहे तो हॉटेल, बट खरंच खूप छान होतं आणि क्लीन होतं. स्टाफ खूपच फ्रेंडली, खूप कॉपरेटिव्ह आणि फूड खूपच छान. मी ते सनीला म्हणत होते की आपण साऊथला आलोत, पण आपल्याला असं एकदा पण जाणवलं नाही की आपलं पोट भरलं नाहीये किंवा आपण उपाशी आहोत. आम्ही तर ते चिवडा वगैरे घेऊन आलेलो, आईने दिला आहे, पण त्याची सुद्धा आम्हाला आठवण नाही, कारण आम्ही मस्त पोट भरून जेवतो. आणि छान गेले आमचे जे 2 दिवस होते ते. तरी काही गोष्टी आहेत त्या राहिल्या आहेत, बट इट्स ओके. आता ऑन द वे आम्ही जो डोसा मला खायचा आहे तो खाणार आहोत, म्हणून आम्ही नाश्ता थोडासाच केलेला आहे. सो फायनली वी आर गोइंग देअर. आणि मैसूर पाक विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही मैसूरमध्ये आलात आणि ते नाही खाल्लं असं होणारच नाही. आपण आपल्या इथे खातो, मुंबईमध्ये खातो, आपल्याला इकडचं टेस्ट मिळते असं म्हणतात, सेम टू सेम घी वगैरे खूप सारं टाकून. पण इकडे येऊन ते नाही खाल्लं तर काय मजा आहे. त्याचबरोबर मैसूर सिल्क साडी, त्याची शॉपिंग सुद्धा तुम्ही करू शकतात. सँडलवूड त्याचं शॉपिंग सुद्धा करू शकतात. एनिवे, सो चला, आजच्या दिवसात काय काय होणार आहे, आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन कोणतं आहे ते तुम्हाला समजेलच. यू पीपल स्टे ट्यून्ड. सो फायनली तो डोसा खाल्ला. एवढा फ्लफी, बटरी आणि सॉफ्ट, खूपच छान. ते तुम्हाला गेल्या गेल्या काही मेनू कार्ड वगैरे देत नाही, बिकॉज ते डोसासाठीच फेमस आहे. मस्त तुम्हाला एक ब्लॅक अशी प्लेट, त्याच्यावरती बनाना लीफ आणि मग आल्या असं मस्त मग गरम गरम डोसा देतात. ते आतमध्ये त्यांच्याकडे प्लेन डोसा पण आहे, मसाला डोसा पण आहे. सो मोस्टली ते आपल्याला मसाला डोसाच देतात. मसाला डोसा म्हणजे आपल्यासारखा मसाला डोसा नाहीये, लाईक बटाटा वगैरे नाही येतात, कांदा मिरची असं आहे. पण त्याची पण टेस्ट एक वेगळी आहे आणि मस्त खोबऱ्याची चटणी. सो नक्की एकदा तरी ट्राय करा. कारण आणि आम्ही ना एक खाऊनच ऍक्च्युली हेवी झालो, कारण ते बटर असल्यामुळे आपण लगेच फुल होऊन जातो. सो तिथे त्यांचा जो ओल्ड आउटलेट आहे, थोडासा असं शेडी ह्याच्यात, तो सुद्धा आहे. तुम्ही तिथे सुद्धा जाऊ शकतात. त्याच्यात थोडं 2-3 शॉप सोडून त्यांनी न्यू आउटलेट ओपन केलेलं. एक प्रॉपर सिटिंग आहे तिथे ओल्ड ह्याच्यात पण प्रॉपर सिटिंग आहे, पण इथे जरा असं थोडंसं आपलं रेस्टॉरंट टाईप केलंय. आणि गर्दीचं बोलूच नका. आम्ही तर आता गेलेलो किती 9:15 वाजता, आणि तिथे असं काही टोकन सिस्टम वगैरे पण नाहीये किंवा असं नाव लिहून घेतात असं पण नाहीये. तुम्ही फक्त लाईनीत उभे राहा, दोन्ही साईडना लाईन स्टार्ट होते आणि शेअर करतात.
टेबल. आता आम्ही ज्या टेबलवर बसलो आमच्या समोर 2 म्हणजे एक मुलगा मुलगी बसलेले आणि आम्ही इथे बसलेलो. म्हणून जर तुमची फॅमिली मोठी असेल तर तुम्हाला फुल एक टेबल मिळेल. पण ह्यांचे टेबल पण एवढे मोठे आहेत ना, कारण हे लीफ मध्ये युजली जेवतात ना, सो तो लीफ पण प्रॉपरली बसायला पाहिजे टेबलवर, म्हणून टेबल सुद्धा असं मोठं आहे. बट छान होता. फायनली तो डोसा आम्ही खाल्ला आणि आता असं बरं वाटतंय. आता नेक्स्ट स्टॉप आहे म्हैसूर पाक. तो आम्ही पॅक करतो आणि मग आम्ही नॉन स्टॉप म्हणजे मध्ये आम्ही थांबू ऑफकोर्स. अँड आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे उटी. आम्ही चाललो तमिळनाडू उटी. ज्याला म्हणतात क्वीन्स ऑफ हिल स्टेशन. आणि अमेझिंग व्ह्यू. हे मी फक्त मूवीज आणि व्हिडिओज मध्येच बघितलेलं आहे. ती जी टॉय ट्रेन ज्याच्यावर छय्या छय्या डान्स वगैरे केलेलं ते सगळं. खूप सारे माझं फेवरेट मूवी हम आपके है कौन ते सुद्धा तिथेच त्या पाईन फॉरेस्ट मध्ये शूट झाले. सो फायनली ते सगळं काही बघायला मिळणार आहे. पुढचे 3 दिवस आम्ही उटीमध्ये असणार आहोत. आता बघू आम्ही किती वाजता पोहोचतो, कारण साईट सीइंग 5:30 पर्यंतच आहे. नंतर एकदम काळोख होऊन जातो आणि सगळं बंद सुद्धा होऊन जातो. सो लेट सी. आता वाजले आहेत 10:30. आम्हाला तरी आता इथं निघताना थोडंसं जाईल ना, आपलं हाफ एन आवर वगैरे जाईल, कारण आम्हाला म्हैसूर पाक पण मध्ये घ्यायचं आहे. सो यू पीपल स्टे ट्यून्ड. फायनली म्हैसूर पाक सुद्धा घेतलेलं आहे आणि ते घेतलंय गुरु स्वीट मार्ट. इथून स्पेशालिटी इन म्हैसूर पाक. ऍक्च्युली मी असंच गुगलवर सर्च केलं की म्हैसूर पाक जवळपास कोणते, तर ह्यांचं ते आलं. हा जो स्टोर आहे हा सुद्धा खूप ओल्ड स्टोर आहे म्हैसूरमध्ये आणि मला त्याच स्टोरचं म्हैसूर पाक आज खायला मिळतंय. आणि मी त्याला विचारलं की किती दिवस हे राहतं, तर त्याने मला सांगितलं एक 10 days राहतं. तुम्ही ट्रॅव्हल सुद्धा करू शकतात ह्याला घेऊन. मी बोलले मला मुंबईला घेऊन जायचं, तर ही वॉज लाईक की ऑफकोर्स तुम्ही घेऊन जाऊ शकतात. म्हणून मी 250 ग्रामचे असे छोटे छोटे पॅकेट्स घेतले आहेत आमच्या सगळ्या फॅमिली मेंबर्सला, कारण ते तिथे गेल्यानंतर खराब सुद्धा नाही व्हायला पाहिजे. आणि हे किती मला 150 रुपीज, 250 ग्राम मीन्स 150 रुपीजला पडलंय. सो आता आम्ही हे टेस्ट करणार आहोत. एक्साइटेड. सो जेव्हा मी त्या शॉपमध्ये गेली मार्टमध्ये, स्वीट मार्टमध्ये, तेव्हा मला कळलं की म्हैसूर पाकमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. लाईक फ्लेवर्समध्ये एक काजूवालं होतं, एक आपलं जे घीवालं असतं ते होतं, एक ते कडकवालं म्हैसूर असतं ना ते होतं, अजून एक 2 होतं ते आठवत नाही मला. मी जे घेतले ना ते मिल्क अँड घी आणि मस्त लागतं, असं तोंडात ठेवल्याला वितळते हे ना, चांगलं लागतं ना सनी, छान, एकदम छान. आता ते ऍक्च्युली मुंबईमध्ये पण आपल्याला इझिली मिळायला लागलेत, पण हे एवढे प्रकार मिळतात की नाही मला नाही माहिती, पण मी इथे आल्यावर मला ते बघायला मिळाले. सो नाव फायनली वी आर लिव्हिंग. आणि आता इथे दाखवत आहेत 3.5 तास. डायरेक्ट मी आमचं हॉटेलचंच लोकेशन टाकलेलं आहे. सो लेट्स गो.
सो आम्ही आता मस्त लंच केलेलं आहे. अजून आम्ही पोहोचलो नाही आहोत आमच्या लोकेशनवर, म्हणजे आम्ही जिथे बुकिंग केली आहे तिथे. किती 3 किलोमीटर 16 मिनिटं, पण एवढी ट्रॅफिक आहे आणि मस्त थंडगार वातावरण. एवढं थंड आहे. काय पाहिजे तुला? गरम होते का थंडी वाजते? हिचं भलतच स्टोरी आहे बाबा. आम्हाला इथे एवढी थंडी वाजते, आम्ही कुडकुडतो. 16 डिग्री आहे ना, 18. आता 18 बाबा. बाहेर तर लिटरली कुडकुडतो. पण आता आम्ही मस्त जेवलोत. केईज रेस्टॉरंट म्हणून होतं, असं ऑन द वेच आम्हाला दिसलं. रॅन्डमली आम्ही घुसलो त्यात. एवढी गर्दी आतमध्ये. आणि एक ह्यांचं म्हणजे बेस्ट आहे, मुंबईकरांना तर नक्कीच आवडेल, कारण सगळंच स्वस्त आहे. आता आम्ही ती बिर्याणी खाल्ली आणि फ्राईड राईस खाल्लं आणि चिकन 65 खाल्लं. सो त्या तिघांचं बिल 650 आलं. हेच जर तिथे खाल्लं असं मुंबईमध्ये तर म्हणजे पाण्याची बॉटल त्यात ऍड, आरामात 1000 पर्यंत बिल गेलंच असता. सो मस्त पोट भरून आता जेवलेलो आहोत आम्ही. आणि जसं मी म्हटले की 5:30 पर्यंत सगळंच बंद होतं, कारण काळोख होऊन जातं. आता वाजले आहेत 3:45. आमचं चेकिंग होतं 12 वाजताचं आणि ऑफकोर्स आम्हाला ते पॉसिबलच नव्हतं त्या टायमाला पोहोचणं. मग आता आम्ही चेकिंग करू. आय डोंट नो आम्ही काय आज बघू शकणार आहोत की नाही, पण थोड्या वेळ आराम करू आणि निघू बाहेर, जेवढं होईल पॉसिबल तेवढं, कारण पुढचे अजून 2 दिवस आहेत आमच्याकडे. सो येस. नाहीसा जेवली तू? काय जेवली? फायर भाती नाही बोलत त्याला, चिकन राईस ना, चिकन बिर्याणी. सो आता आम्ही निघालोत आणि आम्ही राहतोत ऑक्सिजन रिसॉर्ट म्हणे. आम्ही राहतोत ऑक्सिजन रिसॉर्ट इथे, जे एकदम उटीमध्ये लाईक हार्ट ऑफ म्हणतो ना उटी, तिथे लाईक सगळं जवळपास आहे बऱ्यापैकी. मार्केट आणि साईट सीइंग बऱ्यापैकी जवळपास आहे. आणि थोड्या वेळ आम्ही आराम केलं. एवढी थंडी आहे. आलो तेव्हा 21, नंतर 18, मग 17, आता 15, रात्री किती होऊन माहित नाही. सो ऍक्च्युली ना आम्हाला उटी लेक जायचं होतं, पण उटी लेक 6 वाजता बंद होतं. आता वाजले आहेत 6:05. बट स्टील सनी बोलतो की सनसेट झालेला नाहीये, म्हणून आपण एकदा जाऊन चेक करू. जर असेल तर चांगलं आहे. आम्हाला काहीतरी एक साईट सीइंग आज कम्प्लीट करायचीच आहे, म्हणजे उद्याचे बाकीचे जे 2 दिवस असेल त्या दिवशी आम्ही एकदम लाईक बाकीचे आहेत ते सगळं काही आम्हाला बघता येईल. आणि त्यात असं आहे की 31ला आम्ही इकडनं चेकआउट करतो. सो त्या सगळ्या प्रोसिजरमध्ये थोडाफार आमचा वेळ जाईल. सो लेट्स सी, बघूया आता काय आम्हाला मिळतंय
तुम्हाला कळेलच. पीपल स्टे ट्यून्ड. Artificial garden. It's fully made by embroidery, silk thread, grass, petals, leaves, flowers and fungus also it's made by threads. It's nearly 6 crore meter thread is used for this garden and 50 ladies work for 12 years to finish it. It's without using any needle or machines, without using any coloring or painting. So that's why he took 12 years to finish it. This base material is canvas, cut it over the leaf shape and flower shape, then hand winding threads. For the stiffness of the stem, a steel copper rod is used, then wrapped over the color threads only. It's unique World Record, Tamil Nadu Book of Record and India Book of Records. At last sales counter can touch and feel the samples. Garden is much and please slowly can see. Thank you. ॲक्च्युली खूप छान होतं ना. खूप छान. म्हणजे कधी कधी काय काय गोष्टी आपण म्हणतो कशाला जायचं काय करायचं एवढं काय फेमस पण नाही, पण त्यांचं जे एफर्ट्स आहे ती स्टोरी बिहाइंड जी आहे 12 वर्ष आहे. बापरे 12 वर्ष. आणि ना लांबनं असं वाटतं ते खरंच रिअल आहे, पण जेव्हा ते एकदम जवळून तुम्ही बघाल ना तर थ्रेड म्हणजे एवढं छोटं मायन्यूट डिटेल्स पण एवढं सुंदर त्यांनी केलेलं आहे. हॉर्स आता नको बाबू, आपण उद्या जाऊ, आता नको नाईटला. नाही आम्हाला अशी रिक्वेस्ट करते. हा चल एक फेरी मारू, बाबांबरोबर बस. सगळे ते कपडे ओके बस चल. आणि एक आठवण म्हणून आम्ही एक छोटंसं फ्लावर वास जे त्यांनी थ्रेडने बनवलं आहे ते घेतलंय. 700 पासून सुरुवात आहे टिल 1400-1500. पण मला खरंच म्हणजे त्यांचे जे एफर्ट्स आहेत ना, ट्रस्ट मी. युनिक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे फर्स्ट वर्ल्ड थ्रेड गार्डन म्हणून. चलो डिग्री मुलीला थंडी वाजत नाही. ग्लव्स काढले, हे काढला दाखवू कसं दिसतंय. थँक्यू. सो आम्ही ॲज युजल लेट पोचलो. आम्हाला माहित होतं आम्ही लेट होत तिथे, पण तरी आम्ही गेलो की बघूया थोडंसं वाईब्स, कारण दुसरं तर काहीच मग फिरण्यासारखं नव्हतं. तिथे बसलो, कॉफी प्यायलो. थ्रेड गार्डन तुम्ही जे पाहिलं आम्ही गेलो. त्याच्यानंतर आपण काय केलं रे त्याच्यानंतर? हा थोडीफार हे कॅप वगैरे घेतलेले. नाहीसच तर लगेच तिला छोटं व्हायला लागलं सगळं काय. मग तिला परत एकदा घेतलं, ग्लव्स घेतले कारण खूप थंडी आहे. पण ती मुलगी त्या 13 डिग्रीच्या ह्याच्यात सुद्धा विदाऊट स्वेटर विदाऊट हे सगळं काय मस्त राहते काय माहित. आता ती दमली, आमच्याशी बोलत होती. मी तेच बोलते नाहीसाचा आवाज का नाही, तर नाहीसा मॅडम मस्त झोपली आहे ती. आणि आता वी आर गोईंग बॅक टू अवर हॉटेल. अजून एक गोष्ट, जसं की मी व्हिएटनामला आम्ही गेलेलो आणि जेव्हा ते आल्यानंतर मी हायलाइट्स बनवलेले इंस्टाग्रामवरती की ते तुम्हाला क्विक एक फटाफट प्रत्येक गोष्टीचं इन्फॉर्मेशन मिळेल. तसंच हे सगळं व्लॉग संपल्यानंतर मी हायलाइट्स टाकेल इंस्टाग्रामवरती. म्हणजे इन केस फ्युचरमध्ये तुम्हाला कधी जायचं असेल तर तुम्ही त्या हायलाइट्सकडे बघून लाईक त्याला रिफर करून तुम्ही प्लॅन करू शकता तुमची ट्रिप. आम्ही खूप प्रयत्न केले की आम्ही
लाईक 31st आहे म्हणून नाही बोललं तरी खूप महाग आहे सगळं काही. म्हणजे स्टे रिगार्डिंग स्टे मी तुम्हाला म्हणते, म्हणजे जी गोष्ट जे स्टे काहीतरी 2000-3000 पर नाईट मिळत असेल ना, तेच ह्या टायमाला 9000 असं झालेलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट ट्रिपल झालेलं आहे. सो तुम्ही कधी हा सीझन सोडून कधी तुम्ही आलात तर नक्कीच ती कॉस्ट कमी असणार आहे. खूप लोक मला हे विचारतात तू कसं बुकिंग करते. सो मेक माय ट्रिप, अगोडा, गो आयबीबो, क्लिअर ट्रिप असे हे वेगवेगळे जे आहेत ना, प्रत्येक ह्याच्यावरती मी कंपॅरिझन करते. कुठे कोण काय देत आहे. ब्रेकफास्ट आम्ही घेतो कॉम्प्लिमेंटरी. जर लंच डिनर देत असेल तर इट्स वेल अँड गुड, पण लंच डिनर मोस्ट प्रोबॅबली नाही घेत, कारण आपण बाहेर जातो आणि साईट सीइंगच्या वेळेसच आपलं खाणं होतं. मग आपण त्या टायमाला आपल्या रिसॉर्टवर पोहोचत नाही. सो इट्स बेटर आम्ही ते स्किप करतो तिकडचं. बट कम्पेअर करा, कुठे कमी असेल मग त्यानुसार तुम्ही बुकिंग करू शकता. इथे माझी हालत खराब होते. इथे मी एवढी कुडकुडते. But there will be only kebabs. आणि काय केलं? हिला खरंच काही वाटतच नाही. चला एसी पाहिजे, काही गरज नाहीये त्या एसीची. आणि एनिवेज थोडस ना आम्ही रूमवर गेलो, आराम केलं. सनी व्हिडिओ एडिट करत होता, मी सुद्धा व्हिडिओ एडिट करत होती. आणि 9:30 पर्यंत सगळे इथे रेस्टॉरंट ओपन असतात असं आम्हाला समजलं. इथे जो रेस्टॉरंट आहे ना तो सुद्धा बंद झालाय. आता मला खूपच भूक लागली. आता आम्ही बघतो की कोणतं रेस्टॉरंट ओपन आहे. मग आम्हाला ऍक्च्युली आयडिया नव्हती की एवढ्या लवकर बंद होत आहे. इथे बघितलं गेलं तर खूप सारे रेस्टॉरंट आहेत, पण जास्त करून रेस्टॉरंट मध्ये ना बिर्याणीच देत आहेत. आणि आम्हाला बिर्याणी तर नाही खायचं. तू कुठे चालला आहे? काय ग्लॅन्टन. आणि एक गोष्ट मी जी नोटीस केली आहे की बऱ्यापैकी लोकांना हिंदी समजतीये, हिंदी इंग्लिश समजतंय. म्हणजे इवन ती जी बुट्टेवाली होती ना त्यांना सुद्धा प्रॉपरली हिंदी येत होती. म्हणजे असं आम्हाला अजूनही लँग्वेज बॅरियर असं काही वाटलेलं नाहीये. असं बऱ्यापैकी समस्या. जिथे नाही समजत तिथे त्यांना असं हातवारे वगैरे करून बोलावं लागतं. नाही तर मला तर कधी एका पॉइंटला वाटतं की गुगल ट्रान्सलेशन ओपन करू की आपल्याला आयडिया येईल की ते काय म्हणतायत. चलो आता लेट्स सी, लेट्स गो.